संभाजीनगरमधील शिवसेनेतली गटबाजी काही थांबताना दिसत नाही। मंत्री संजय शिरसाट आणि नवनिर्वाचित उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यामधील हा वाद आता टोकाला पोहोचलाय। त्यातच आता जंजाळ यांनी मोठा आरोप केलाय। शिरसाट यांना आपल्या मुलीला माझ्या जागी उपमहापौर करायचं होतं, त्यासाठी त्यांनी अर्ज देखील घेतला होता, असं जंजाळ यांनी म्हटलंय। दरम्यान या सर्व वादावर जंजाळ यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सर्व काही अलबेल आहे का असा प्रश्न पडतो आणि त्याचं उत्तरच घेण्यासाठी माझ्यासोबत राजेंद्र जंजाळ आहेत, जे उपमहापौर झाले। तुमची जेव्हा रॅली निघाली तेव्हा कार्यकर्त्यांनी शिरसाट यांच्या गाडीसमोर जल्लोष केला, होर्डिंग लावले आणि पुन्हा एकदा शिवसेनेत दोन गट आहेत अशी चर्चा सुरू झाली। नाही, शिवसेनेमध्ये जर दोन गट असते तर त्या दिवशी शिरसाट साहेब तिथे आले नसते। कार्यकर्त्यांचा जल्लोष का होता? कार्यकर्त्याला आनंद झालेला होता, जल्लोष होता आणि ती एक आनंद साजरा करण्याची एक पद्धत आहे। आणि कार्यकर्ते शिरसाट साहेबांना निमंत्रित करत होते की आपण या गुलाल आम्हाला तुम्हाला लावायचा आहे, आणि त्यांचा मुलगा देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत गुलालामध्ये नावून निघाला। शिवसेनेमध्ये दोन गट असायचे बिलकुल कारण नाहीये, परंतु मधल्या काळामध्ये जेव्हा उपमहापौर पदाची निवडणूक आणि माझं नाव जाहीर झालं होतं तेव्हा पालकमंत्री साहेबांनी थोडासा विरोध माझ्या नावाला दर्शवला होता आणि त्यांनी त्यांच्या मुलीचा फॉर्म भरण्याची तयारी त्या ठिकाणी केली होती। परंतु पक्षाचा व्हीप आल्यानंतर ती प्रक्रिया थांबली आणि मला उपमहापौर पदाची संधी या ठिकाणी मिळाली। त्याच्यामुळे कार्यकर्त्यामध्ये थोडा उत्साह आणि जल्लोष होता। बाकी दोन गट असण्याचं कारण नाही, इथं एकच गट आहे, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा गट, आणि त्या गटाचं नाव शिवसेना आहे। बरं, तुम्हाला जो विरोध होता शिरसाटांचा, तर तो त्यांच्या मुलीला उपमहापौर करण्यासाठी होता? त्यांचा विरोध कशामुळे होता त्याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देऊ शकतात। परंतु मला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझं नाव फायनल केल्यानंतर नंदकुमार घोडेले यांनी फॉर्म घेऊन जाऊन उमेदवारी अर्ज हर्षदाताई शिरसाट यांचा भरला होता आणि तो अर्ज भरण्यासाठी महापालिकेत येत होते, परंतु व्हीप निघाल्यामुळे ते लोक आले नाही। अशा प्रकारची माहिती मला या ठिकाणी मिळालेली आहे। हा वाद कुणी संपवायला पाहिजे? आता वाद आहेच नाही। आता जिथं जिथं अशा थोड्या मोठ्या गोष्टी होतील तिथं वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात। आमचं मत जरी वेगळं असलं तरी मन आमचं एकत्र आहे आणि त्याचं नाव शिवसेना आहे। एकनिष्ठ कार्यकर्त्यांची हे असे शब्द असतात। ज्या पद्धतीने आपण बघतो की शिवसेनेमध्ये सुरुवातीपासून शिरसाट यांच्या विरुद्ध जंजाळाचा सामना पाहायला मिळत होता आणि आता या उपमहापौर निवडणुकीत देखील शिरसाट यांच्या मुलीला उपमहापौर व्हायचं होतं, तसे प्रयत्न देखील झाले असा जंजाळ यांनी म्हटलेला आहे। त्यामुळे आता हा वाद कुठपर्यंत जातो आणि यावर आता काय तोडगा निघतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असतं। राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।